नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण शेतजमिनीची नांगरणी कधी करावी आणि का करावी याबद्दल माहिती बघणार आहोत. बियांचे अंकुरण, पिकांच्या मुळांची वाढ होण्याकरता जमीन मोकळी व भुसभुशीत असणे आवश्यक असते. त्यासाठी पिकाच्या पेरणीपूर्वी जमीन नांगरली जाते. खरीप आणि रब्बी पिके घेतल्यानंतर उन्हाळा सुरू होण्यापूर्वी जमीन नांगरून तापू दिली जाते. या प्रक्रियेला शास्त्रीय भाषेत सॉइल सोलरायझेशन म्हणतात. पूर्वी बैलाने तर आता ट्रॅक्टरने 1 ते 1.5 फूट खोल जमीन नांगरली जाते. उन्हाळ्यात 35°C जास्त तापमान गेले की 15 सेंटीमीटर खोलपर्यंत जमिनीचे तापमान वाढते. अशा वेळी नांगरट केल्यास जमिनीतील बुरशीजन्य रोग कोश नष्ट होतात. त्यामुळे उन्हाळ्यातील जमिनीची खोल नांगरट अतिशय आवश्यक आणि महत्त्वाचे असते. नांगरणी केल्याने माती मऊ होते आणि त्यात हवा खेळती राहते. यामुळे जमिनीतील पाणी आणि पोषक तत्वे पिकांस सहज उपलब्ध होतात. नांगरणी केल्याने मातीतील छिद्र वाढतात. त्यामुळे पाण्याचा निचरा चांगला होतो. त्यामुळे पाणी जास्त पडल्यास किंवा पाणी साठून राहत नाही आणि जमिनीतील ओलावा टिकून राहतो. उन्हाळ्यात नांगरणी केल्याने जमिनीतील कीटक, रोग आणि तणांचे अवशेष नष्ट होतात. तसेच उन्हाळ्यातील उष्णतेमुळे हानिकारक सूक्ष्मजीवांसाठी प्रतिकूल वातावरण त्या ठिकाणी तयार होत असते. नांगरणी केल्याने मातीतील सेंद्रिय पदार्थाचे विघटन लवकर होते, ज्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकांना सहज उपलब्ध होतात. उन्हाळ्यात जमिनीचे तापमान वाढते, त्यामुळे नांगरणी केल्याने मातीतील तापमान कमी होण्यास मदत होते, ज्यामुळे पिकांच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण तयार होते. त्याचप्रमाणे तणांचे बी आणि रोपे नष्ट होतात, ज्यामुळे पुढील हंगामात तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. जमीन जर नांगरलेली असेल तर अशा जमिनीत पाणी खोलवर जिरतं, ज्यामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहतो. त्याचा फायदा पिकांच्या वाढीसाठी होतो. नांगरणी नेहमी उताराला आडवी करावी, कारण उताराला जर समांतर नांगरणी केली तर पावसाचं पाणी जमिनीत न मुरता वाहून जातं. अशा प्रकारे तुम्ही उन्हाळ्यात जमिनीची मशागत करू शकता. किसान मंडी एक्सप्रेस या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. धन्यवाद.